धम्मपद अरहंत वग्गो एसं सन्निचयो नत्थि ए पर्यात भोजना सुयत्तो अनिमित्तो च विमुखो यसंगोचरो आकाशेव सकुंतानां गती ते दुरन्नया। शब्दार्थ यस म्हणजे ज्यांचे, सन्निचय म्हणजे जवळ, संचय, नत्थी म्हणजे नाही, ए म्हणजे जे, पर्यात भोजना म्हणजे भोजनाचे प्रमाण, च म्हणजे आणि, अनिनिमित्तो अनिनिमित्त म्हणजे निमित्त नाही, सुयत म्हणजे क्लेशरहित, अनिमित्त म्हणजे निमित्तरहित, विमुख म्हणजे निर्वाण, गोचरो म्हणजे वावर, आकाशे म्हणजे आकाशात, एव म्हणजे सारखे, शकुंतला म्हणजे पक्ष्यांची, पद म्हणजे स्थिती, तस्स म्हणजे त्याचे, दुरन्नयम म्हणजे अवघड आहे, ज्याच्याजवळ कुशल अकुशल कर्माचा संचय नसतो, जे भोजनाचे प्रमाण जाणतात, क्लेशरहित व निमित्तरहित अशा निर्वाण स्थानी ज्यांचा वावर आहे, त्यांची स्थिती जाणणे म्हणजे आकाशातील पक्ष्यांची स्थिती जाणण्यासमान अवघड आहे. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.